नाशिक मध्ये एक घटना घडली होती, तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल. डीजेचा आवाज 135 डेसिबल असा असताना एका माणसाला, तरुणाला रक्ताच्या वांत्या झाल्या आणि तो मेला. यावर जळगावचे आदरणीय ऍडव्होकेट महेश भांडे यांनी एक सुंदर एक आर्टिकल लिहिलं होतं. त्यामध्ये डीजेचा वापर कसा करावा या संदर्भात त्यांनी काही सूचना मांडल्या होत्या. माझं असं मत आहे, डीजेच्या साठी कसा वापरावा या संदर्भाचा विचार करण्यापेक्षा आजपर्यंत आपल्याला अनेक गोष्टी अशा माहिती झाल्या की डीजे किती नुकसान झालेलं आहे, किती लोक बहिरे झालेत, किती लोकांना दृष्टी अधू झाली, किती लोकांना वांत्या झाल्या, किती लोक हार्ट अटॅकने मेलेत, किती लोकांच्या काचा फुटल्यात, किती लोकांच्या भिंती पडल्या. आपल्या लग्नामध्ये सर्वात जास्त जे प्रॉब्लेम्स आहेत, लग्न उशिरा लागणं असो, हे नाचणं असो, शूटिंग असो, या सगळ्यांचं मूळ कारण डीजे आहे. माझं असं स्पष्ट मत आहे, जर तुम्हाला या सगळ्या अनिष्टते आपोआप बंद करायच्या असतील तर पहिल्यांदा हे वाद्य बंद करा. डीजे लावायचं नाही म्हणजे लावायचंच नाही. त्याचं कारण आहे, तुम्ही म्हणाल की सर आम्ही 55 डेसिबलवर वापरू, कोणीही वापरत नाही, कोणीही त्याच्यावर कंट्रोल करत नाही. आणि म्हणून त्या एका गोष्टीमुळे आज माझी बहीण, माझी नात, माझी मुलगी रस्त्यावर नाचते. लाजा वाटायला पाहिजेत, कशा घटना घडतायत. म्हणून माझी आपल्याला सगळ्यात पहिली विनंती असणार, बँड असो, कारण आता बँड सुद्धा असतो, बँड नसतो, त्या बँडला सुद्धा डीजे लावतात. कोणत्याही प्रकारचं अशा प्रकारचं वाद्य असता कामा नये की ज्याच्यामुळे आपल्या लग्नामध्ये बाकीच्या गोष्टी अनिष्ट करते. साधारण प्रत्येक जण विचार करतो लग्न उशिरा का लागतं. 1.5 लाखाचा डीजे सांगितलं, पैसे वसूल झाले नाही अजून नाचताय. 3 तास झाले, बाकीचे पाहुणे आलेले आशीर्वाद द्यायला थकून गेले. नवरदेवाच्या आई वडिलांना भेटायचं म्हणताय, तेच त्या डीजे मध्ये नाचताय. काय चाललंय काय. लक्षात ठेवा मित्र, जर खऱ्या अर्थानं आपल्याला बदल घडवायचा असेल तर माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही हे पहिल्यांदा म्हणतो. हजारो वर्षापासून आपण उत्सव चालू आहे. मंगलवाद्य किती छान आहे. ते मंगलवाद्य कुठे गेलं, गुरुवांचा वाजा कुठे गेला, ते सनई कुठे गेली, तो चौघडा कुठे गेला. आणि आपण काय करतो का, कोणीच नाही विचार करायला तयार. किती लोकांच्या मृत्यूची वाढ तुम्ही पाहणार, अजून किती लोक मरणार. आणि त्यात आपला एखादा असला तर काय होईल. माझं स्पष्ट मत आहे मित्र हो, समाजामध्ये जर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला जर बदल करायचे असतील, आपण पहिली गोष्ट हे केली पाहिजे की हा डीजे किंवा बँड मोठ्या आवाजाचे जे काही असतील ते बंद करा. आता तुम्ही म्हणाल सर पैसा आमचं, आम्ही काही पण करू. माझं उत्तर नीट आहे का मित्र, प्रत्येक जणांनी मला माहिती आहे तुमच्याकडे पैसा खूप आहे. तो पैसा तुमच्या बंगल्यात वापरा, तुमच्या घरामध्ये काय करायचं ते करा. त्या घरामध्ये दारूच्या टिंबांमध्ये वसान ठेवा, तिथे काय नाचायचं नाचा. आमच्या रस्त्यावर नाही, सार्वजनिक ठिकाणी नाही. कारण सार्वजनिक ठिकाणी केलेली घटना ही पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरतो. आज तुम्ही काय आदर्श देणार आहे पुढच्या पिढीला. ह्या ज्या गोष्टी आहेत ते शाश्वत सत्य असतात. ही शाश्वत सत्य
पुढच्या पिढीला जर पाठवायची असतील, ट्रान्समिट करायची असतील, तर तुम्हाला ती टिकवता आली पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. उधळपट्टी, तुमच्याकडचा पैसा, उन्माद हा तुमच्या घरात ठेवा. हे सार्वजनिक ठिकाणी असता कामा नये. कारण त्याचा समाजावर होणारा परिणाम, मुलांवर होणारा परिणाम, मुलींवर होणारा परिणाम हा अतिशय वाईट असतो. तो पुढे होत असतो. आणि म्हणून माझी आम्हाला विनंती आहे, वाद्याच्या संदर्भात प्रत्येकाने जर हे पथ्य पाळलं, मंगल वाद्याचं जर ठेवलं, तर मला असं वाटतं बरेचसे प्रश्न आपोआप सुटतील.